लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडतोय। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे इंदापूरमधल्या कार्यक्रमात हे वक्तव्य आहे। तर ज्या बहिणींमुळे निवडून आले त्यांच्यावरच सरकार आरोप करतंय। बहिणी काही तुमच्या दारामध्ये मागायला आल्या नव्हत्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्यच केलं पाहिजे। लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे, त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा। ताण जरी असला तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताई, ताण असू सत्यता असू आणि विरोधी पक्षात असू निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे। एका मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर बजेटवर खूप प्रेशर आलंय असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आलंय। म्हणजे नक्की या सरकारने काय ठरवलंय? जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले। आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहेत। म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय। बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे।